बैचा मग काय झालं त्या बैला? खूप तर त्या म्हणजे एका बाईचा खूप भयानक ॲक्सिडेंट झाला. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एका साईडने चालायला पाहिजे, परंतु आपण किती काही एका साईडनं चाललो ना तरी. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कशी आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आपल्या न्यू बिझनेसची सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण फेस प्रोडक्ट देतो. म्हणजेच की त्याच्यामध्ये डे क्रीम, नाईट क्रीम आणि त्यासोबतच फेस वॉश देतो. आणि जर तुम्हाला केस गळती होत असेल तर आपण त्याच्यासाठी सुद्धा डॅन्ड्रफ पॅक देतो, ऑइल देतो, शॅम्पू देतो आणि सर्व प्रकारचं आहे. आणि वेट लॉस साठी सुद्धा प्रोडक्ट आहे. तर मला ना म्हणजे कोणतंही काम करण्याची माझी का जिद्द आहे. तर कसं आहे, तुम्ही बघत आहे की सोशल मीडियाचे अकाउंट कितीतरी लोकांची डिलीट होत आहे, काहीतरी प्रॉब्लेम येत आहे. तसं तर मी गेमिंगचं कधीच प्रमोशन करत नाही, फेक प्रमोशन वगैरे, परंतु आय डी डिलीट होत आहे. त्याच्यामुळे मी ठरवलेलं आहे की आपला स्वतःचा बिझनेस काहीतरी करायचा. परंतु मी प्रमोशनच ॲफिलाइट मार्केटिंग जास्तीत जास्त करत असते. आता तुम्ही बोलणार हे ॲफिलाइट मार्केटिंग काय असते? तुम्ही बघत असणार आहे, हे जे कपडे आहे हे फ्लिपकार्टवाले मला देतात. मला ह्या प्रोडक्ट वेअर करायचा आहे, म्हणजे घालायचा आहे. हा फायदा कपडा कसा आहे, कितीचा आहे आणि तुम्हाला कसा भेटणार, तर त्याची लिंक द्यावं लागते आणि मग कंपनीचा बिझनेस होतो. तर अशा पद्धतीने आधी कसं होतं की ब्रँड जाहिराती वगैरे लावत होत्या बघा तुम्ही, टी व्हीवर वगैरे कपड्यांच्या जाहिराती येत होत्या, परंतु त्या जाहिराती आता कमी झालेल्या आहेत आणि डायरेक्टली इन्फ्लुएन्सर लोकांना लोक फॉलो करतात, म्हणून इन्फ्लुएन्सर लोक ते कपडे किंवा ते ब्रँड रिकमेंडेशन करते. तर आजचे ड्रेसेस मला कसे दिसत आहे, थोडेसे वेस्टर्न वेअर आहे पण छान आहे. सगळ्यात अगोदर ना मला ब्लॅक कलरचा ड्रेस एवढा छान वाटला होता, म्हणजे खूप छान स्ट्रेचेबल होता आणि खूप छान वाटते. त्याच्यानंतर हा होजिरीचा पॅन्ट बघा किती सुंदर आहे आणि हा ड्रेस पण खूप म्हणजे खूप सुंदर असता. मी थोडीशी लुकडी आहे, हड्डीने सळपातळ आहे, त्याच्यामुळं कसं थोडं असं वाटते, म्हणजे हड्डीच्या ढाच्याला ड्रेस वगैरे घातला पण इट्स ओके. भेटते ना आपल्या नशिबाने, इच्छा पूर्ण करायला तर भेटत आहे ना. आणि स्वतःच्या जीवावर जेव्हा आपण इच्छा पूर्ण करतो, समोर जाते ना, ते फिलिंग, ते जो अनुभव असतो ना, तो खूप वेगळा असतो. आणि हेच काम माझं जीवनभर चालू असते. परंतु भरपूर लोक मी जसं लोकांना मोटिवेट करते तसं लोक पण मला मोटिवेट करतात की ताई तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही व्हिडिओ टाका, आम्ही बघत जाऊ. तर त्या लोकांसाठी तर खरंच थँक्यू सो मच आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर मी घराचं क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं आणि गार्डन वगैरे मला सकाळी करावं लागते. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते, शूट करणं होत नाही, परंतु उठल्या सगळ्यात अगोदर मी गॅलरी उघडते आणि झाडांना पाणी वगैरे टाकते. त्या झाडांना पाणी वगैरे टाकल्यानंतर झाडू मारते आणि गणेशजी पोछा मारून घेतात. त्याच्यानंतर आम्ही दोघं चहा घेतो. चहा घेतल्यानंतर मस्तपैकी मी भांडी घासते, गॅस ओटा साफ करते. लगेच गणेशजीने पोछा मारला की माझ्यासाठी पाणी ठेवून देतात. आणि मुलं शाळेत वगैरे गेल्यानंतर नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर आज हे जे प्रोडक्ट आहे ना हे सगळे रिटर्नमध्ये होते, म्हणून नाश्ता केला की नाही गणेशजी बोलले की तू सगळ्यात अगोदर व्हिडिओ वगैरे शूट तुझा प्रोडक्टचा, ज्या प्रोडक्टचा तुला रिव्ह्यू द्यायचा आहे ते प्रोडक्ट तू रिव्ह्यू देऊन दे. आणि विशेष म्हणजे आज घरात तेलही नव्हतं आणि पीठही नव्हतं, तर आज तर आम्हाला खिचडीच खायची होती, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. म्हणजे पैसा आहे पण वेळेची कमतरता आहे आणि त्याच्यामुळे वन मॅन शो आहे, तरी पण मी ॲक्टिव्ह करण्याचा आणि सर्व काही करण्याचा प्रयत्न करत असते. आणि जेवढं आपण ॲक्टिव्ह राहू ना तेवढं चांगलं असते, परंतु स्वतःकडे पण लक्ष द्यायची खूप गरज आहे. मी नेहमी म्हणते की मी आता स्वतःकडे लक्ष देईन, परंतु मी काही स्वतःकडे लक्ष देतच नाही. असो तर मला हे सर्व कॉर्ड सेट होते. आणि हा बघा ड्रेस किती छान आहे, लॉंग लेंथ आहे, परंतु खूप म्हणजे खूप सुंदर ड्रेस आहे. तुम्हाला हेच यापैकी कोणताही प्रोडक्ट घ्यायचा असेल ना तर 400-500चेच आहे हे जे लॉंग ड्रेस आहेत. हे जर तुम्हाला घ्यायचे असेल ना तर टॅग प्रोडक्टमध्ये, म्हणजे व्हिडिओच्या खाली टॅग प्रोडक्टमध्ये बघा हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला दिसणार आहे. तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता, कारण फ्लिपकार्टवर कपडे खरंच खूप सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर 2च ड्रेस राहिले होते. मग गणेशजी म्हणे की आता थांबू नको, तयारी वगैरे तू केलेली आहे तर तू एवढ्या कपड्यांचा रिव्ह्यू देऊ नसते. तुम्ही मागं बघू शकता, जेव्हा नवरा आपल्या पॅठीशी असतो ना आपण खंबीरपणे काही करू शकतो. कारण माझ्याकडे आता एकच काम असते, स्वयंपाक करणे फक्त आणि भांडी घासणे, गॅस ओटा पुसणे. बाकी गणेशजी सर्व मॅनेज करतात, म्हणजे प्रोडक्ट माझ्या हाती दिल्यापासून. जर मी कामात असेल ना तर माझा नवरा तुम्हाला सांगतो चहा पण माझ्या हातात आणून देतो, पाणी पण माझ्या हातात आणून देतो. आणि त्यांचे माझे कधी कधी वाद होतात, कशासाठी? जेवणासाठी. आता तुम्हीच विचार करा, एवढे हे जे काम आहे हे कोणीच करू शकत नाही. प्रोडक्ट वेअर करणे, दाखवणे, एडिटिंग करणे, पोस्ट करणे, त्या प्रोडक्टची लिंक टाकणे आणि ॲटोडीएम करणे, हे काम दिसते तेवढं सोपी नाही, परंतु जो जगतो ना त्यालाच कळत असते. परंतु असो, आता फायनली माझे जे सर्व कॉर्ड सेट होते ना ते मी वेअर केलेले आहे आणि सर्व प्रोडक्टचा रिव्ह्यू वगैरे देणं झालेला आहे. आणि साधारणतः 3 ते 3 3:30 वाजले होते
तेवढं तरी बरं डाळ भाताचा कुकर लावून दिलेला होता, त्याच्यामुळे स्वराजला वगैरे जेवण दिलेलं आहे. हा कॉट सेट कसा दिसत आहे ते सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. कॉटनचा आहे, व्हाईट आहे आणि खूप म्हणजे खूप सुंदर दिसतो. आतून असं छोटंसं ब्लाऊज येते आणि पॅन्ट बघा किती सुंदर आहे, त्याच्यावरून सुद्धा जॉकेट आहे. तर आता हे सर्व प्रोडक्ट रिव्ह्यू झाले होते आणि त्यासोबतच हा जो पिंक कलरचा ड्रेस आहे ना, हा सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी बाहेर पण जायचं होतं आणि गणेशजीला मी सांगितलं होतं की माझे व्हिडिओ जोपर्यंत शूट होतात तोपर्यंत तुम्ही काय करा, लिस्ट वगैरे तयार करून ठेवा. हा पिंक ड्रेस कसा आहे नक्की सांगा आणि लांब आहे म्हणजे नीपर्यंत टोंग्यापर्यंत आहे, त्यासोबत याला सुंदर असे पॉकेट आहे. तर स्वराज तर जेवला होता. मग गणेशजी स्वराला आणायला गेलं स्कूलमधून, कारण सर्वजण तुम्ही विचारता स्वरा कोणत्या स्कूलला आहे, तर स्वरा PMC स्कूलला आहे आणि सध्या तिची स्कॉलरशिपच्या एक्झामची तयारी चालू आहे आणि ती म्हणजे सरकारी शाळेत आहे, कारण ती इकडं नाही करत होती. राहून आला बाबू काय बेटा, होमवर्क नाही केला? बरं लिह काही नाही होत, वेळ आहे अजून 5 मिनिटात लिह नव्हते हा लिह मा. हा गुड 7 काढ पटपटन जा ट्युशनला. हां लिह काही नाही होत, एवढं काय घाबरं लागते म्हणून म्हणतो बाबा मोबाईल कमी बघायचा, आधी अभ्यास करायचा. लिह मी जेवण वगैरे केलं, संध्याकाळ झाली. स्वराजला क्लासला वगैरे सोडून दिलं आणि घरातला किराणा वगैरे आणायचा होता. थोडा किराणा घेतला, तरी पण तुम्ही बघू शकता 2509 रुपयाचा झाला होता. साखर घेतली होती, पत्ती घेतली होती, साबण वगैरे घेतले होते, गव्हाचं एक कट्ट घेतलं आणि तेल वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आम्ही घरी येत होतो तर आमच्यासमोर एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे हिरो होंडा होते, त्या मुलाने ना समोरच्या बाईला धडक दिली आणि ती खाली पडली. तर तेव्हा गणेशजी आणि मी तिच्या सासूला उचललं आणि गणेशजीने त्या बाईला उचललं. परंतु जेव्हा आम्ही बघितलं ना, तिचे पायाची 2 बोटं ही तुटून गेलेली होती. म्हणजे मला सांगायचं एकच आहे, आपण कितीही चांगल्या पद्धतीने गाडी चालवली तरी समोरच्या व्यक्तीने जर ठोकलं ना, तिथं आपण काहीच करू शकत नाही. अक्षरशः ती बाई इतकी रडत होती की मला तिचं रडणं पण पाहावलं जात नव्हतं. आणि विशेष म्हणजे तिचं बोटं तुटले ना, ते बघून खरंच मला खूप वाईट वाटत होतं. आणि त्याच्यानंतर किराणा वगैरे घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी खिचडी लावून दिली आणि मस्तपैकी गरमागरम कढी करून घेतली. आणि हे जे आहे ना, हे डायरी आहे, ही डायरी एवढी सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे डायरी टाईप आहे आणि अशा पद्धतीने लॅम्प वगैरे म्हणून तुम्ही वापर करू शकता. पाहिजे असेल तर ही सुद्धा मी टॅग प्रोडक्टमध्ये टाकणार आहे आणि जास्त महाग नाही, 300 ते 400 रुपयातच आहे. परंतु बघा असे आपल्या डायरीचे पानं असतात ना, तसेच पानं आहेत आणि त्याच्या मदतीने म्हणजे ते बघा स्वराने पाडली पण. म्हणजे माझी मुलं काय करतील ना, हे काही सांगताच येत नाही. म्हणजे खूप कधी यांना तिघांना पण लहान मुलासारखं आवरावं लागते. हे बघा बंद केले की ही अशी डायरी होते. त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो. तर आज आम्ही गेलो होतो बाहेर. त्याच्यानंतर हा काय झालं बाबू, ऍक्सिडेंट झाला. आजीला फोनवर सांगत होता. कोणाचा झाला मग ऍक्सिडेंट? बाईचा. मग काय झालं त्या बाईला? तर त्या म्हणजे एका बाईचा खूप भयानक ॲक्सिडेंट झाला. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एका साईडने चालायला पाहिजे, परंतु आपण किती काही एका साईडनं चाललो ना तरी पण ठोकणारा आपल्याला ठोकूनच जातो. एवढा भयानक त्या बाईला लागलं. अक्षरशः म्हणजे त्या बाईच्या पायाचं बोट तुटलं. एवढं भयानक म्हणजे खूप विचित्र प्रकार झाला. तो अजूनही माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. नंतर मग घरी आल्यावर 1-2 व्हिडिओ प्रमोशनचे वगैरे काढले. तुम्हाला असं वाटते बाबा खूप सोपी आहे, परंतु वेळेवर जेवण कोणालाच मिळत नाही. बस मुलांना भेटते, आम्हाला तर वेळेवर जेवणसुद्धा भेटत नाही. आणि मग बस आम्ही एकमेकावर चिडचिड करतो दिवसभर. तरी या जेवण करायला मस्तपैकी आज केलेली आहे कढी. स्वराजने पण तो ॲक्सिडेंट डोळ्याने पाहिला होता, त्याच्यामुळे तो सांगत होता. मस्तपैकी इथं कढी, खिचडी आणि ते पोंगे वगैरे तळले होते जे मी बाजारातून आणले होते ते. आणि मस्तपैकी सोबत फॅमिली जेवण्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो. नंतर जेवण केलं, क्लिनिंग वगैरे मी आटपून घेतलेलं आहे. फ्रेंड्स, तर आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे, जेवण वगैरे केलेलं आहे, मुलं तर झोपलेले आहेत. आवाज बंद. तर भांडी वगैरे घासून झालेले आहेत. हे आपल्याला टोपलं आलेलं आहे नवीन भांडीचं फ्लिपकार्टवरून. तुम्हाला पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून खरेदी करू शकता. हे आहे आपलं किचन. पडदे बसवायचे राहिलेले आहेत वर आणि इथं पण पडदा लावायचा आहे. आता आपल्या फ्लॅटमध्ये जाऊ तेव्हा आपण आपल्या मनासारखं बांधू. आता लय बोरिंग होते माहिती आहे का, रेंटच्या घरात राहणं लय बोर वाटते, परंतु असू द्या. तर आज तर दिवसभर तर सांगते सकाळपासून काही वेळेवर जेवण वगैरे काहीच होत नसते आमचं. तर सकाळी उठली आणि गणेशजीने काय केलं,
झाडू वगैरे पोछा गणेशजीने केला. मी भांडी वगैरे घासली आणि भांडी घासून आज स्वराच्या स्कूलला आम्हाला हेल्मेट भेटलेलं आहे. म्हणजे सर्व पॅरेंट्सला हेल्मेट भेटलं होतं. मग स्वराचा कॉल आला तर मग मी हेल्मेट आणायला गेली, हेल्मेट घेऊन आली. स्वराजला पण घेऊन गेली होती सोबत. मस्त त्यांनी PMC स्कूलला सगळ्या पॅरेंट्सला त्यांनी हेल्मेट वाटलं होतं. मग असं लावून घेते ना आधी, हेल्मेट वगैरे घेऊन आलो. हे लाव, उद्या लवकर उठा लागणार, महाशिवरात्री आहे. हेल्मेट घेऊन आलो. मग माझे फ्लिपकार्टचे व्हिडिओ वगैरे शूट केलेले आहेत. हे बघा, हे सर्व रिटर्नमध्ये होते आणि 9 ते 10 प्रोडक्ट त्याने रिटर्न पण घेऊन गेलेलं आहे. आणि एवढे प्रोडक्ट आजच शूट करून घेतले. इथले पण काही राहिलेले आहेत, काही झालेले आहेत. आता बघू जसं ते तसं. जाणं उठान लावा ना, ते झोपान लागत काय? हे तर सकाळपासून बस. हा, सकाळपासून बस झोपूनच राहते म्हणा तिथं. नाही तर काय करता? नाही बोला ना, भिऊ नका, बोलत जा. डायरेक्ट बोलत जा. काय करता म्हणजे तुला काय केलं सांग. काय केलं? काय केलं म्हणजे? काय केलं सांग. सांगतो ना. उठली, सकाळी भांडे घासले. हा, भांडे घासल्यावर गॅस ओटा पुसला, गॅस पुसला, आंघोळ केली. स्वराजची आंघोळ करून दिली. त्याच्यानंतर स्वराच्या शाळेत गेली. आणि शाळेत गेल्यावर मी हेल्मेट घेऊन आली, स्वराज आणि मी. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी व्हिडिओ शूट केले, 12 ते 13 व्हिडिओ शूट केले. खिचडी केली, त्याच्यानंतर बेसन केलं. मग अजून माझ्या व्हिडिओ वगैरे शूट केले, बरोबर. त्याच्यानंतर संध्याकाळचे भांडे घासले, मार्केटमध्ये गेली. मग पडद्यावर मशीन मारायला टाकली. त्याच्यानंतर घरी आल्यावर अजून 2 व्हिडिओ राहिले होते शूट करायचे, एडिट करायचे, ते केले. त्याच्यानंतर खिचडी केली, थोडीशी पापड पोंगे वगैरे ते म्हणते काय ते तळून घेतले. त्याच्यानंतर जेवण केलं. स्वराजला दूध गोळ्या औषध दिलं. मग दूध गोळ्या म्हणजे ते पावडर आहे दुधात टाकायची, ते दिली. नंतर त्या मुलांना दोघांना झोपून दिलं. त्याच्यानंतर गॅस ओटा स्वच्छ केला, भांडी घासून ठेवली. आता थोबाड धुतला ना, आता झोपायला जात आहे. तरी पण हा माणूस म्हणते की तू काय केलं सांगा. आता तुम्हीच सांगा. एवढे मोठे कामं केल्यावर या नवऱ्याला मग कदर काहीच नाही, मग आयुष्यात सुखच नाही. लय पस्तावली बापा मी. या इथं भेटला हा माणूस, डबल भेटलाही नाही पाहिजे रे बा. आपली मस्त लाईफ आहे, जाय तिकडे. आता कुठं सुखाचे दिवस आले तर नवरा असा टॉर्चर करतो. काय करता सांगा. आता आम्ही जे पोलीस कंप्लेंट केली होती तर पोलीस कंप्लेंट जाऊ द्या, मला एका विषयावर बोलायचं आहे. आता माझ्या कपड्यांवर जे लोक बोलतात त्यांना मला सांगायचं आहे की ज्या कामामुळे आपलं घर चालतं, आपल्याला आपली रोजीरोटी आहे, त्या कामाला कधीच माणसानं लाजायचं नाही. आणि मला तरी वाटते की मी चुकीचं कोणतंच काम करत नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांना पटत असेल त्यांनी बघा व्हिडिओ, नाही पटत असेल तर सोडून द्या. तसे ब्लॉगिंग मी ऑलरेडी कमीच केलेली आहे. ब्लॉगिंग म्हणजे मी शूट तर रोज करते, परंतु तुम्हाला माहिती आहे सध्या कोणाचेच ब्लॉग वगैरे व्हायरल होत नाही आहे. परंतु आपल्याला मस्तपैकी प्रमोशनचे कामं भेटतात आणि ते पण इन्स्टाला काम आहेत, काही इकडं बुक करायचं काम नाही आहे आपल्याला. बस आले तर वेलकम, गेले तर भिडकम. जेवढे आपल्याला व्हिडिओ टाकायचे आहेत तेवढे टाकायचं जा. कोणाचा विचार करणारी बाईच नाही राहिलेली. आता तुम्हाला स्पष्ट सोप्या भाषेत सांगतो मी की मी कोणाचाही विचार करणारी राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळं स्वस्त राहा, मस्त राहा, व्हिडिओ पाहत राहा. पटले तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. ओके, चलो बाय. त्याला काय नवरा बाय असंच त्याला त्रास देतो बाबा, काय तुम्हाला सांगू. आता जाऊ द्या, चलो बाय.